नमस्कार. 1 जुलैपासून माझी लाडकी बहीण योजना याची ऑनलाईन फॉर्म भरणे सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला या ॲप्लिकेशनमध्ये बरेच इश्यू होते आणि ते इश्यू आता रिझॉल्व करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर आपण हा फॉर्म कसा भरायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्यांनी ऑलरेडी ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं आहे त्यांनी ते अपडेट करून घ्यावं, म्हणजेच त्यांना चेंजेस दिसतील. या ॲप्लिकेशनची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP जाईल तुम्हाला आणि त्यानंतर ते लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुमची प्रोफाईल कंप्लीट करायची आहे. प्रोफाईलमध्ये तुमचं नाव, फोन नंबर, मेल ID इत्यादी माहिती भरून तुमचं प्रोफाईल कंप्लीट करून घ्या आणि त्यानंतर अशी स्क्रीन ओपन होईल. यामध्ये पहिला ऑप्शन दिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. याच्यावर क्लिक केला की तुमचा फॉर्म ओपन होईल किंवा इथं एक प्लसचं साईन दिलेलं आहे, याच्यावर सुद्धा क्लिक केला तरी तुम्हाला फॉर्म ओपन होईल. आपण इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावर क्लिक करूया आणि फॉर्म ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा फॉर्म ओपन होईल. याच्यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे. इथं महिलेचे आधार कार्ड प्रमाणे नाव म्हटलेलं आहे, त्यामुळे आधार कार्डवर जे स्पेलिंग असेल तेच इथं आपल्याला निवडायचं आहे. त्याच्यानंतर इथं पतीचे किंवा वडिलांचे नाव ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जे महिला आहेत त्यांनी पतीचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि मुलींनी वडिलांचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानुसार इथं नाव टाईप करायचं आहे. महिलेच्या लग्नापूर्वीचे नाव इथं म्हटलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही जे डॉक्युमेंट्स लग्नापूर्वीचे जर अपलोड करत असाल त्यावर जे नाव आहे तेच इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचा जन्मदिनांकवर क्लिक केल्यानंतर इथं असा ऑप्शन कॅलेंडर ओपन होईल. याच्यावर प्लस या पेन्सिल साईनवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला तुमची जन्मतारीख जी आहे ती निवडायची आहे. आता इथं जन्मतारीख टाकल्यानंतर इथं ओके करायचं आहे. इथं समोर आपल्याला पूर्ण जन्मतारीख दिसेल आणि वय वर्ष दिसेल, हे एकदा व्हेरीफाय करायचं आहे. त्याच्यानंतर जुनं जे ॲप्लिकेशन होतं त्याच्यामध्ये इथं जन्माचे डिटेल, जन्म ठिकाणाचे डिटेल्स विचारले होते, पण आता इथं आपल्याला आधार कार्ड प्रमाणे पत्ता विचारलेला आहे. त्यामुळे आधार कार्डवर जो पत्ता आहे तोच आपल्याला इथं टाकायचा आहे. इथं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर थोडा वेळ थांबायचा आहे, कारण इथं तालुक्याचा ऑप्शन येईल आणि त्यानंतर आपण इथं तालुका, हे बघा इथं जिल्हा, त्याच्यानंतर गावचा ऑप्शन आहे. तालुक्याचा ऑप्शन इथं बऱ्याच वेळा येत नाही, त्यामुळे थोडा वेळ थांबा. तालुक्याचा जोपर्यंत ऑप्शन येत नाही तोपर्यंत पुढे जाऊ नका. इथं तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर तुम्हाला इथं गाव टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायत असेल किंवा नगर परिषद असेल तर ते टाईप करायचं आहे. पिनकोड टाईप करायचा आहे. मोबाईल नंबर, आधार कार्ड क्रमांक इत्यादी माहिती ही तुमची व्यवस्थित टाईप करायची आहे. त्याच्यानंतर शासनाचे इतर काही योजनांचा लाभ तुम्ही घेत असाल, जसे की पेन्शन असेल किंवा PM किसानचं असेल तर तिथं होय म्हणायचं आहे आणि त्याचं जी रक्कम किती आहे. एकतर इथं पुन्हा इश्यू आहे की लाभाची रक्कम नमूद करा म्हटलंय, ती महिन्याची करायची आहे किंवा वार्षिक करायची आहे ते काही क्लिअर नाही आहे, त्यामुळे तुम्ही महिन्याची इथं टाकून द्या. त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती, विवाहित अविवाहित याच्यापैकी जे लागू होते ते सिलेक्ट करा. बँकेचे डिटेल्स इथं आपल्याला टाकायचे आहेत. बँकेचे संपूर्ण नाव टाका. त्याच्यानंतर बँक खातेधारकाचे नाव आहे, इथं बँकेचे नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं बँकेच्या खातेदाराचे नाव म्हणजे तुमचे स्वतःचे नाव, जे शक्यतो बँक पासबुक हे स्वतःच्या नावावर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बँक खाते क्रमांक, त्याचा बँकेचा IFSC कोड टाकून घ्या आणि इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे, तुमचं आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय? नसल्यास क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्यात यावा. आता हे करण्यासाठी आपल्याला आधारच्या वेबसाईटवर जायचं आहे. तिथे चेक करायचं आहे आधारचे लॉग इन करून की तुमचं अकाउंट, बँक अकाउंट कोणतं लिंक आहे आधारला, आणि ते जर नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन तुमचा आधार कार्ड लिंक करण्यास सांगायचं आहे. फॉर्म भरत असताना इथं
खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी असा ऑप्शन आहे. याच्यावर आधार कार्डवर क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन येतील. आधार कार्ड दस्तऐवजाचा स्रोत निवडा, गॅलरी आणि कॅमेरा असे 2 ऑप्शन येतील आणि मॅक्झिमम जी साईज दिलेली आहे 5 MB दिलेली आहे. 5 MB पेक्षा जास्त साईज जर असेल तर फोटो तुमचा अपलोड होणार नाही आणि फॉर्म सबमिट होणार नाही. त्यामुळे फॉर्म सुरू करण्याआधी म्हणजे फॉर्म भरण्यास सुरू करण्याआधी तुम्ही पहिला डॉक्युमेंट्स सर्व स्कॅन करून घ्यायचे आहेत किंवा फोटो काढून घ्यायचे आहेत आणि त्याला रिनेम करून ते 5 MB पेक्षा कमी साईजचे आहेत की नाही हे चेक करून गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. त्याच्यानंतरच फॉर्म भरायला घ्या आणि इथं आधार कार्डवर क्लिक करून गॅलरीचा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही गॅलरीमध्ये जाऊन ते आधार कार्ड अपलोड करू शकता. त्याच्यानंतर इथं आदिवासी प्रमाणपत्रामध्ये काय काय डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते दिलेलं आहे. एकापेक्षा जास्त डॉक्युमेंट जर तुमचे असतील म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड पण आहे, जन्म प्रमाणपत्र पण आहे, तर तुम्ही ते दोन्ही मर्ज करून दोन्ही अपलोड करू शकता. मॅक्झिमम साईज 5 MB पेक्षा कमी ठेवा आणि दोन्ही अपलोड करा जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस कमी राहतील. इथं सर्वात महत्त्वाचं आहे उत्पन्न प्रमाणपत्र. या ठिकाणी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अपलोड करायचे आहे. बऱ्याच जणांची रेशन कार्डवर नावं दिसत नाही आहेत, तर त्यामुळे त्यांनी ऑनलाईन रेशन कार्ड जे आहे ते डाउनलोड करून त्याची एक प्रत ह्या तुमच्या रेशन कार्ड सोबत अपलोड करायची आहे. म्हणजे जे जुनं रेशन कार्ड आहे ते आणि ऑनलाईन प्रत असे दोन्ही डॉक्युमेंट मर्ज करून ते सुद्धा अपलोड करून द्या. हमीपत्र, अर्जदाराचे हमीपत्र या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची PDF दिलेली आहे, तिथून डाउनलोड करा. त्याच्यावर टिकमार्क करून साईन करायचे आहे आणि एक जो फॉर्म आहे तो पूर्ण भरून अंगणवाडी सेविका यांच्याकडे नंतर जमा करायचा आहे. त्याच्यानंतर बँक पासबुक अपलोड करायचं आहे. महिलेचा जन्म परराज्यात असल्यास पतीची कागदपत्र इथं सेमच दिलेला आहे. महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास आपण वर जर ऑप्शन तो सिलेक्ट केला असेल तर इथं तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. एकतर तुमचं रेशन कार्ड असलं पाहिजे 15 वर्षापूर्वीचं, मतदार यादीतलं मतदार ओळखपत्र 15 वर्षापूर्वीचं असलं पाहिजे. मतदार ओळखपत्रावर त्या जे डॉक्युमेंट दिलेलं आहे म्हणजे ओळखपत्र ज्या दिवशी दिलेलं असतं त्या दिवशीचं वर्ष किंवा तारीख ही त्याच्यावर असते, ते चेक करा आणि ते असेल तर ते अपलोड करा. अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि इथं अर्जदाराचा फोटो जो आहे तो लाईव्ह घ्यायचा आहे. फोटो स्कॅन करायचा नाही, इथं अर्जदाराचा फोटो लाईव्ह घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हमीपत्र इथं ॲक्सेप्ट करायचं आहे. हे अशा पद्धतीचं अनेकदा हमीपत्र येईल, त्याच्यावर स्वीकार करायचा आहे आणि आपल्याला फॉर्म जो आहे तो माहिती जतन करा याच्यावर क्लिक करून सबमिट करायचा आहे. याच्यानंतर आपल्याला एक ॲप्लिकेशन ID मिळेल. तो ID आपल्याला पुढील याच्यासाठी ट्रॅकिंगसाठी उपयोगी पडेल. त्यानंतर आपण ॲप्लिकेशनच्या मेन पेजवर आल्यानंतर यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये जाऊन तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झाला आहे किंवा नाही किंवा पेंडिंग स्टॅटस त्याचं चेक करू शकता. अशा पद्धतीने आपण हे जे फॉर्म आहे मुख्यमंत्री